श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित तक्षशिला महाविद्यालय अमरावती या ठिकाणी 2 दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलेलं आहे 24 आणि 25 फेब्रुवारीला. आज दिनांक 24 फेब्रुवारीला निरनिराळ्या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे, डिश डेकोरेशन आहे, पोस्टर मेकिंग आहे, रांगोळी स्पर्धा आहे आणि क्विज कॉम्पिटिशन अशा निरनिराळ्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे. तक्षशिला महाविद्यालयामध्ये शैक्षणिक उपक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं, त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा या दृष्टीनं निरनिराळ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं आणि त्याचाच एक भाग म्हणून हे वार्षिक स्नेहसंमेलनही आयोजित केलेलं जातं. उद्या दिनांक 25 फेब्रुवारीला वार्षिक स्नेहसंमेलनाचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाला अमरावती विद्यापीठाचे परीक्षा संचालक आदरणीय डॉक्टर नितीन कोळी सर हे येणार आहेत. आपल्या संस्थेचे सचिव डॉक्टर कमलाकर पायस सर, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर सचिन पंडित सर, संस्थेचे CEO डॉक्टर PRS राव सर हेही उपस्थित राहणार आहेत. उद्या नृत्य, कला आणि संगीत ह्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे महाविद्यालय आज तर अगदी रंगीबेरंगी इंद्रधनुष्यासारखं फुलून आलेलं आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह ओसांडून वाहतो आहे आणि आत्ता जे काही उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले त्याचं परीक्षण झालं आणि मी बघायला गेली. विद्यार्थ्यांचा उत्साह इतका प्रचंड होता की पोस्टर मेकिंगमध्ये तर अगदी म्हणजे त्याला टॅलेंट जे आहे विद्यार्थ्यांचं ते इतकं उत्स्फूर्त दिसत होतं. पदाचं जे आहे ते पहिल्यांदा घेतलेलं आहे आणि त्यानंतरचा तुमचा जो हा पहिला वार्षिक स्नेहसंमेलन आहे, कशा पद्धतीचा उत्साह तुमचा सुद्धा यामध्ये आहे? मला प्राचार्य म्हणून तर सगळंच मॅनेज करायचं होतं, परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांचा तर उत्साह आहेच, परंतु जो स्टाफ आहे, शिक्षक जे आहे त्यांनीसुद्धा हिरिरीने याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि जे अगदी परफेक्ट आयोजन याचं केलेलं आहे त्याबद्दल खरोखरच या स्टाफचंही मला अतिशय कौतुक वाटतं. आणि विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स तर आता दिसतोच आहे या ठिकाणी, म्हणजे ओसंडूनच वाहतो आहे आणि विद्यार्थ्यांचाही सहभाग खरोखर प्रशंसनीय आहे आणि कौतुकास्पद आहे. म्हणजे अगदी सगळ्याच उपक्रमांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन दिलेलं आहे आपलं ते अगदी कौतुक करण्यासारखं आहे. तर अशा पद्धतीने हे 2 दिवसीय स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित झालं आहे. उद्या समारोपीय कार्यक्रमात सगळ्या स्पर्धांचं बक्षीस वितरण होईल आणि या स्नेहसंमेलनाप्रित्यर्थ सर्व विद्यार्थ्यांना, स्टाफला आणि कर्मचाऱ्यांना मी भरभरून हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू.